आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबई उत्तरच्या बदल्यामध्ये सांगली मतदारसंघ द्या, जागावाटपामध्ये बदल करण्यासाठी काँग्रेसचा ठाकरे गटाला नवा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी आज बैठक, ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाईंसाठी आज सकाळी 10 वाजता बैठक होणार। वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, राखी जाधव उपस्थित राहणार। नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता, मंत्री दीपक केसरकरांच्या उपस्थितीमध्ये आज माहितीची पत्रकार परिषद। आज राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची आढावा बैठक, लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक, मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार। माहितीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेकडून लोकसभेसाठी समन्वयकांची यादी जाहीर, राज ठाकरेंकडून 22 समन्वयकांची नेमणूक। रायगडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत सुनील तटकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। हसन मुश्रीफ, रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार, तर सुनील तटकरे रायगडमधून माहितीचे उमेदवार। भाजपचे सांगलीचे लोकसभा उमेदवार संजय काका पाटील आज दुपारी 12 वाजता अर्ज भरणार। अर्ज भरल्यानंतर दुपारी 2 वाजता शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या सभेचं आयोजन। छत्रपती संभाजीनगरची जागा ही भाजपला गेली तर आम्हा 5 आमदारांचं काय होईल? छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर दावा सांगताना अब्दुल सत्तारांची दमछाक, तर उमेदवार कोणीही दिला तरी चालेल म्हणत सत्तारांकडून नंतर सारवासारव। काँग्रेसच्या राज्य महासचिव उत्कर्षा रुपवतेंचा वंचितमध्ये प्रवेश, अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उद्या पहिल्या टप्प्यामधल्या 5 जागांसाठी मतदान, नागपूर रामटेक मतदारसंघातील 4510 मतदार केंद्रांवर प्रशासन सज्ज, ईव्हीएम, बॅलेट युनिट आणि निवडणूक यादीचं वितरण, तब्बल 42,72,366 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी प्रशासनाकडून अधिसूचना जारी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार। आजपासून 25 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार। रेल्वे तिकीट मिळत नसल्यानं मतदानाला जाण्यास अडथळा, मुंबईतून उत्तर भारतामध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक, विशेष रेल्वे गाड्याही अपुऱ्या। मुंबईच्या किनारपट्टीवरील तापमानात घटण्याचा अंदाज, सलग 3 दिवसांपासून उकाड्याचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये खोसेवाडी गावात राज्यातील पहिली चारा छावणी सुरू, 10,000 जनावरांची क्षमता असलेली चारा छावणी सुरू। साखर उत्पादनामध्ये राज्याची मक्तेदारी, सलग 3ऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन, यंदा 109 लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेचं उत्पादन। डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न, 45 लाख टन डाळीची आयात। केंद्र सरकारकडून बांगलादेश आणि संयुक्त अरब अमिरातीला वाढीव 10,000 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी, नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेडकडून निर्यात होणार।